नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वर्तमानपत्र ठरवून ठरवून कशा पद्धतीने दिशाभूल करणाऱ्या बातम्या देत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची विश्वासार्हता कशी गोत्यामध्ये आलेली आहे. त्याच्यामुळे राजकारणी आणि बाकीचे सगळे लोक पत्रकारांना कशा पद्धतीनं झोडपून काढतायत, हे जे सगळं प्रकरण चालू आहे त्याच पार्श्वभूमीवर आलेली ही बातमी पहा. दैनिक लोकसत्तानी ही बातमी ठळक स्वरूपामध्ये छापलेली आहे. 26 जूनचा हा लोकसत्ता आहे. विश्वास नांगरे पाटील संघाच्या गौरवोद्गारामुळे वादाच्या भोवऱ्यात, असं हिडिंग केलेलं मी तुम्हाला ते दाखवतो. त्याच्यामध्ये या वर्तमानपत्राचा लोगो आला, तो आम्ही थोडा ब्लर केलेला आहे कारण की ते कॉपीराईटचा इश्यू येतो म्हणून. लोकसत्ता नाव तर मी तुम्हाला सांगतो, बातमी तुम्ही जरूर तपासा. मी तुम्हाला वाटल्यास त्याचं हे पण सांगतो कुठल्या ह्याच्यात आलेली येते. ही तारीख आहे बरोबर 26 जून शुक्रवारचं पेपर आहे, त्याच्यामध्ये आलेली ही बातमी. आगोपणा कसा आहे बघा. संघाच्या बाबतीत गौरवोद्गार काढले शासकीय पातळीवरच्या अधिकाऱ्यांनी किंवा हेडगेवारांचं नाव घेतलं. हा गुन्हा कसा काय असू शकतो? तुम्हाला पटो किंवा न पटो, देशामधल्या कुठल्याही चळवळी, कुठल्याही विचारधारा, त्यांच्याशी संबंधित जे सगळे मोठे लोक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये कुठल्याही कारणानं, कुठल्याही निमित्तानं गौरवोद्गार काढणे हे प्रत्यक्ष सरकारी पदावरती असलेल्यांचं म्हणजे गैरवर्तन कसं ठरू शकतं. दिशाभूल काँग्रेसने आरोप करावा मी समजू शकतो. आणि पुन्हा अजून वाईट पद्धतीनं कसं लिहिलं की त्यांना ज्यांची सेवा करायची तिथे आता ते करतायत, म्हणजे नागपूरला, म्हणजे नितीन गडकरी असोत किंवा मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांची सेवा ह्यांना करायची. त्यामुळे त्यांचे जे कोणी काही वरिष्ठ आहेत, आस्था विषय आहेत, आदर्शस्थानी आहे, त्यांच्याबद्दल हे कौतुक करणं, असा सगळा आगोपणा सुरू झालेला. जवाहरलाल नेहरूंची नावं कितीतरी ठिकाणी दिल्या गेली. कितीतरी लोक नेहरूंचं, गांधीचं, सुभाषचंद्र बोसांचं, कोणाकोणाचे सगळ्या राजकीय नेत्यांचे नाव घेतात. आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आवर्जून ते काय सगळेच आंबेडकरांचं नाव घेतात. आंबेडकरांचा स्वतःचा राजकीय पक्ष होता, शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचा. आंबेडकरांनी स्वतः निवडणुका लढवलेल्या आहेत. आंबेडकर काय पूर्णपणे समाजसेवक होते काय? मग आंबेडकरांचं नाव कुठल्या एखाद्या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष अधिकाराच्या तोंडी आलं, तुम्ही असं म्हणणार का की हे कसं काय घेतलं, ते एका विशिष्ट राजकीय पक्षाशी संबंधित होते? जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांची नावं जर कोणी घेतली तर कोणी असं म्हणतं का की ते एका विशिष्ट राजकीय विचारसरणीशी निगडीत होते म्हणून? पक्ष संघटना. नेहरू तर प्रत्यक्ष पंतप्रधान पदावर राहिलेत ना. गांधीने तरी नंतर काँग्रेस सोडली. मी काँग्रेसचा 4 आणे सदस्याने असं गांधी म्हणायचे. हे ठीक, त्यांचं ते म्हणणं झालं. पण प्रत्यक्षामध्ये गांधी पूर्णपणे त्या काँग्रेसच्या सगळ्या चळवळीमध्ये सक्रिय होते किंवा गांधीत निर्णय घ्यायचे सगळे. आज कोणाला काही वाटत नाही गांधींचं नाव घेण्यामध्ये. कोणाचे नाव घ्या तुम्ही. आपल्याकडं किंवा कम्युनिस्ट कार्यकर्ते आहेत, ते प्रत्यक्ष निवडणूक लढवत आहेत. मग त्यांच्या सगळ्या नेत्यांची नावं जेव्हा केव्हा आज घेतली जातात तेव्हा असं म्हणतं का कोणी किंवा तुम्ही त्या पदाचा गैरवापर केला म्हणून? सरकारी अधिकारी म्हणजे काय गोष्ट आहे नेमकी अशी? विश्वास नांगरे पाटील हे संघाशी संबंधित किंवा संघाबद्दल त्यांना जे पटलेली गोष्ट आहे त्याच्याबद्दल जर काही गौरवोद्गार काढत असतील तर ह्यांच्या सगळ्यांच्या पोटात का दुखतं, अशा अर्धवट बातम्या का लावतात? तुम्ही कोणीही ज्यांचा कोणाचा घटनेचा थोडाफार अभ्यास आहे, की ज्यांना प्रशासकीय पातळीवरचे सगळे कायदे कानून म्हणा, नीती नियम म्हणा, रूढी परंपरा म्हणा, यांची किमान जुजबी तरी जाणीव आहे, ओळख, त्या कोणी मला सांगावं. सरकारी पदावरती असलेल्या व्यक्तीने सामाजिक आणि बाकीच्या क्षेत्रात असलेल्यांची नावं घ्यायची नाही असं काही कुठं नियम केलेला आहे? हा जे द्वेषमूलक चालतं ना ठरवून फार मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं सामाजिक पातळीवरची कामं करण्यात येतात. उदाहरणार्थ या छत्रपती संभाजीनगरला आम्ही आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान या नावानं संस्था आहे, त्यांचं हेडगेवार रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये भरपूर सगळ्या ज्या लोकांचा संघाशी काहीही संबंध नाही, त्यांनाही अडचण आली तर ते त्या प्रत्यक्ष त्या ह्याच्यामध्ये जातात. मी 4 दिवसापूर्वीची गोष्ट सांगतो. माझ्या पत्नीच्या कानामध्ये काहीतरी किडा गेला, रात्रीची 12:30-1ची गोष्ट आहे. क्रिटिकल विषय होऊ शकतो, नाजूक असतो कानाची गोष्ट, म्हणून माझ्या जवळच्या सिग्मा हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर त्यांची रात्री जी ओपीडी चालू असते त्या ह्याच्यामध्ये, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की इथं आमच्याकडे ENT नाही, तुम्हाला हेडगेवारमध्ये जावं लागेल, तिथे मात्र रात्री का होईना ENT असतो. त्याप्रमाणे आम्ही हेडगेवारमध्ये गेलो. ती जे काही आम्हाला मदत पाहिजे होती वैद्यकीय ती मिळाली. तातडीनं त्यांनी ते कानाची ती स्कोपी करून तो किडा काढला. जे काही औषध द्यायचे दिले. आम्ही रात्री 1:30-2ला घरी आलो वापस. आता तुम्ही कल्पना करा, मी जर असं म्हणून बसलो असतो किंवा ते उद्या त्या हेडगेवारवाले म्हणले असते की तुम्ही संघ स्वयंसेवक आहात का,
तुम्ही प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष काही शिक्षित आहात का? तरच हा तुमचा रुग्ण आम्ही घेऊ शकतो, अन्यथा घेऊ शकत. किंवा उलट मी म्हणायचं की नाही असं कसं काय, आपली तर पार्श्वभूमी सगळी काँग्रेस सेवा दलाची आहे, शेतकरी संघटनेची आहे, आपण संघाशी संबंधित दवाखान्यात आपल्या पत्नीला कसं काय न्यायचं? तिचा जीव गेला तरी हरकत नाही, पण मी संघाच्या दवाखान्यात जाणार नाही. हे काय लावलंय? बाकीच्या बँक आहे, त्यांची शिक्षण संस्था आहे, संघाशी संबंधित किमान 10 संस्था मला माहिती आहेत या शहरात कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रात. सामाजिक पातळीवरती काम करणाऱ्यांना कितीतरी लोकांना अशा वेगवेगळ्या संस्थांचं, शिक्षण संस्था या सगळ्यांशी संबंध येतो. या सगळ्या संस्था सार्वजनिक न्यास ज्याला म्हणतो आपण, धर्मदाय आयुक्ताकडे नियमाप्रमाणे नोंदवलेल्या आहेत. त्यांचं सगळं नियमितपणे रेग्युलर ऑडिट होतं. त्यांना जेव्हा जेव्हा जिथून कुठून अनुदान मिळतं, ते सरकारी असो, खाजगी देणग्या असो, सगळ्याचा हिशोब त्यांना द्यावा लागतो. ही जी बोंब चालती ना, संघाचं कुठं रजिस्ट्रेशन आहे, संघाचं कुठं काय हे केलं जातं, संघाचं कोण काय विचारतं, देणग्याच्या पावत्या कुठे, म्हणजे भंकसपणा आहे तुम्हाला मी सांग. आत्ताचा जो नांगरे पाटलाने नुसतं त्यांचं काहीतरी गौरव उद्गार काढणे, तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात आणि त्या ठिकाणी काम खूप चांगलं चालू आहे, तुम्ही ज्यांनी कोणी काम केलं त्याचं तुम्ही कौतुक कराल ना. मग ते कोणाशी संबंधित आहेत? मग ते जर सेवा दलाशी संबंधित असले तर मग संघवाल्यांनी म्हणायचं का की नाही आम्ही तिथं जाणारच नाहीत म्हणून? गांधीवादी चळवळीतले कितीतरी कार्यकर्ते आजकाल वेगवेगळ्या संस्थांमध्ये फार चांगलं काम चालू आहे. कमी असेल ती संख्या, भारतभरची गोष्ट. मग अशा एखाद्या गांधीवाद्यांच्या संस्थेमध्ये आपण गेलो आणि त्या ठिकाणी जर आपण अशी भूमिका घेतली की नाही मला तर काय गांधीवादाशी माझं काय तात्विक मतभेद आहेत, गांधी हे मला मंजूरच नाहीत नेता म्हणून, त्याच्यामुळे मी या संस्थेतलं हे त्यांना मदतही करणार नाही, त्यांच्याकडून काही मदत घेणार. असं काही चालणार आहे का? काही असं होऊ शकतं का? आपत्ती व्यवस्थापनामध्ये वारंवार आज तागायत, म्हणजे अगदी आत्ता मी तुम्हाला बोलतोय तेव्हाही काही ठिकाणी याच संभाजीनगरमधली, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली गोष्ट आहे, पूरसदृश्य परिस्थिती आलेली असताना त्याच ठिकाणी आत्ताची गोष्ट सांगतो मी, 4 दिवस झाले त्या सगळ्याला, 22-23 तारखेचीच गोष्ट आहे. तातडीनं संघ स्वयंसेवक जाऊन गेले. मग तिथल्या लोकांनी अशी भूमिका घ्यायची का की नाही आम्ही पुरामध्ये वाहून जाऊत, मरून जाऊत, आमचे जनावर गेले तरी हरकत नाहीत, पण संघवाल्यांनी आम्हाला हात नाही लावायचं? काय कुठल्या पद्धतीनं तुम्ही वागायला? एकीकडे लोकशाही म्हणायचं, एकीकडे उदारमतवादी विषय सनातनी परंपरेतले आपण आहोत असं म्हणायचं. सोडून द्या ही मोदीची 12 वर्ष, त्याच्या आधीचं तर सगळं राज्य तुमच्या म्हणण्याप्रमाणे आलबेल होतं ना. मग त्याच काळात ह्या सगळ्या संघटना वाढल्या, मोठ्या झाल्या, विस्तार झाला ना. मग त्या सगळ्या संस्थांची जी कामं चालू आहेत, फक्त 12 वर्षाचं काय मोदीचं सरकार आहे म्हणून तुम्ही त्याला सगळ्याला अस्पृश्य करून बाजूला टाकणार? भारतासारख्या देशामध्ये सामाजिक पातळीवरती काम करायची इतकी गरज आहे तुम्हाला मी सांगतो. गेले 24-25 वर्ष मी स्वतः सांस्कृतिक आणि काही सामाजिक ह्याच्यामध्ये सक्रिय आहे. किती कराल तितकं काम थोडं आहे. मग ज्याची मदत मिळेल त्या सगळ्यांची मदत घेऊन तुम्हाला हे करणं आहे. एवढं सगळं असताना सुद्धा तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्यापैकी हे ऐकणारे जे कोणी थोड्याफार कुठल्या सामाजिक क्षेत्रात काम करत असेल, कुठलंही क्षेत्र असो, तुम्ही जाऊन बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला आढळेल की किती मोठी प्रचंड गरज. जितकं आपण काम करू तितकं थोडं आहे, कारण की एक तर प्रचंड आपली मोठी लोकसंख्या, प्रचंड असा विरोधाभास, त्याच्यानंतर अतिशय टोकाची अशी परिस्थिती. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यांनी काम केलं त्यांनी थोडं आहे. ज्या संस्था काम करतायत त्या सगळ्या, तुम्हाला नाही पटलं तुम्ही बाजूला राहू शकता, पण जिथं पटलं असेल, महत्वाचं वाटलं असेल, कुठलीही ती वैचारिक पातळीवरची कुठली विचारसरणी असो, त्यांचं तुम्ही त्याला दाद देण्याचं मध्ये गैर काय आहे? नांगरे पाटलांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधलं जी काही चांगली गोष्ट वाटली असेल, हेडगेवारांच्या जीवनातली जी काही आदर्शवत गोष्ट त्यांना वाटली असेल, त्याचा त्यांनी पुरस्कार केला. ह्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या बातम्या करायचं आणि हे सगळं अंधाधुंद म्हणजे बोंबाबोंब करायचं कारण काय? ही वैचारिक अंधाधुंदता काय नेमकी? इतकी अस्पृश्यता? म्हणजे राम मनोहर लोहियांच्या याच्यातलं तुम्हाला मी एक वाक्य सांगतो. आमचे सगळे समाजवादी फार चिडतात असं सगळं म्हणल्यानं. आमचे असं मी यासाठी म्हणतो आहे की त्या सगळ्या चळवळीमध्ये मी माझं घर पूर्णपणे सक्रिय राहिलेले म्हणून म्हणतो. जवाहर हा सत्ता लोभी आहे, त्याच्यामुळे आता काँग्रेस अंतर्गत आपल्याला समाजवादी पक्ष ठेवता येणार नाही. सत्तेचा लोभ जवाहरचा सुटत नाही. आपल्याला बाहेर पडून समाजवादी धोरणांसाठी स्वतंत्र पक्ष काढावा लागेल. राम मनोहर लोहियांचे उद्गार आहेत, महात्मा गांधी हयात होते तोपर्यंत नैतिक धाक होता. जवाहरला तो तसा नाही. महात्मा गांधींच्या हत्येनंतर 6च महिन्यात काँग्रेस अंतर्गत असलेला समाजवादी पक्ष स्वतंत्रपणे बाहेर पडला आणि त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. राम मनोहर लोहियांचे वाक्य सांगतोय, माझी नाही. आजचे जे सगळे समाजवादी
राहुल गांधीला नेता म्हणून डोक्यावर घेतात, त्या काँग्रेस जनांच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत हे, आणि आता हे भाजप संघ विरोध सांगतात. तेव्हा राम मनोहर लोहिया यांनी संयुक्त विधायक दलाचा जेव्हा प्रयोग केला होता तेव्हा त्याच्यामध्ये जनसंघ होता, जनता पक्षाच्या प्रयोगामध्ये जनसंघ होता. जी वस्तुस्थिती हे सगळे नाकारतात. जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले सगळ्यात जास्त खासदार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत असलेल्या जनसंघाचे होते. 2 खासदारांवर इतका मोठा पक्ष झाला म्हणणारे त्याचा जो पूर्व इतिहास आहे तो विसरतात. जनता पक्षामध्ये जनता पक्षात एकतर खासदार सगळ्यात जास्त RSSचे म्हणजे जनसंघाचे होते, आणि सगळ्यात जास्त लोक तुरुंगात गेलेली ती संख्या सगळे संघवाले होते जास्तीत जास्त. त्या तुलनेमध्ये बाकीच्या सगळ्यांची संख्या एकत्र केली तर त्याच्यापेक्षाही संघवाले सगळ्यात जास्त आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेले होते. तेव्हा हे सगळे बरोबर होते, आणि आज अचानक यांना साक्षात्कार झाला की अरे नाही, संघ तर म्हणजे अघोषित आणीबाणी, घोषित आणीबाणी तुरुंगात गेलेले सगळे अघोषित आणीबाणीच्या नावानं ज्यांनी आणीबाणी लादली त्यांना कडेवर घेऊन किंवा त्यांच्याच कडेवर जाऊन बसवलेले आहेत. आणि फक्त एका अधिकाऱ्यांनी, बरं तेही कुठल्या गैरमाहीच्या कामासाठी नाही, विश्वास नांगरे पाटलांनी ज्या कामासाठी किंवा ज्या गोष्टीसाठी संघाचा आणि हेडगेवारांचा गौरव केला त्याच्यामध्ये काहीच आक्षेप घेण्यासारखं काही नाही. पण ह्यांच्या पोटामध्ये दुखत चाललेलं आहे. संघ म्हणल्याच्या नंतर म्हणजे कुठल्याही म्हणजे मला तर वाटतं काही दिवसांतरी कुठेही संघ हा शब्द आला की ते गाळूनच टाकते. राष्ट्रीय संघ किंवा विश्व संघ, संघ हा शब्द आला म्हणले की यांचे कान लगेच एकदम ताठ होतात. अशा पद्धतीनं होऊन बसलेले. नांगरे पाटलांच्या ज्या पद्धतीनं विकृत अशा बातम्या ह्या वर्तमानपत्रांनी त्याच्यातूनच त्यांची मानसिकता दिसून येते. इथेच थांबू. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज. Analyze the news.